आता ज्यांना भाकरी येत नाही आहे ते बघू शकतात. मी त्याची सेपरेट व्हिडिओ पण टाकणार आहे. म्हणजे काही जणांना, बऱ्याच जणांना भाकरी येत नाही आणि केल्या तरी अशा छोट्या छोट्या करतात. तर भाकरीचं पीठ आपण ज्यावेळेस मळतो ना त्यावेळेस ते खूप घट्ट नाही करायचं. घट्ट केलं ना तर मग ती थोडीफार चिरते भाकरी. त्यामुळे मग थोडंसं जरा पातळच करून घ्यायचं पीठ. पातळ म्हणजे खूप नाही, तुम्ही बघू शकता मी असं किती केलं आहे ते. म्हणजे जास्त ना भाकरीला जोर लावावा लागत नाही असं म्हणायचं आहे मला. तर मला थोडं पातळच लागतं. त्यामुळं मला घट्ट ह्याच्यामध्ये भाकरी जमतच नाही पहिली गोष्ट. त्यामुळं मी थोडंसं पातळच करून घेते. म्हणजे काय होतं, सहज आणि खूप अलगद भाकरी बरोबर थापल्या जाते. आता घट्ट पीठ मळलं ना की त्याला खूप थापावी लागते आणि असा जोर द्यावा लागतो आणि मग तो जोर देण्यामध्ये खाली चिटकते, हाताला चिटकते, भरपूर पीठ वरती टाकावं लागतं वगैरे वगैरे. सगळं तुम्हाला माहिती आहे भाकरी करताना किती प्रॉब्लेम येतात ते. त्यामुळं थोडं मऊसर असं पीठ मळून घेतलं ना तर भाकरी पटकन होते. आता तुम्ही बघताल मी किती पटकन भाकरी थापते. मला असंच पीठ आवडतं. आता बघा, जास्त जोर लावावाच लागत नाही. अलगद 4 बोटांनी पट 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 एवढी मोठी भाकरी तयार होतीये बघा. बघा डोळ्यासमोर फास्टमध्ये झाली की नाही. काही जणांचा हाच प्रॉब्लेम असतो की पीठ घट्ट मळून घेतात, त्याच्यामुळे त्यांना ना भाकरी येणं जमत नाही. चिरा पडतात साईडला किंवा मग खाली चिटकून बसते, कारण तेवढा प्रेशरच द्यावं लागतं त्या गोळ्यावरती. बघा झाली की नाही पटकन भाकरी. जास्त थप 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 आवाज पण करावा लागत नाही, फास्टमध्ये होते. बघा आता आपली भाकरी तयार होत आहे. आता मी काय केलं, ही पालती टाकली मी गॅसवर, नाही भाजत त्याची दुसरी बाजू. मी तव्यावरच भाजते. छान अशी फुगली पण आहे मस्त. आणि जास्त काळपट पण काढत नाही मी, कारण ती खूप कडू लागते मग. आणि मी दुसरी भाकरीसुद्धा त्यावर टाकली आहे. तुम्ही बघू शकता. फास्टमध्ये करते मी, कारण खूप भूक लागली सगळ्यांना. त्यामुळं पटपट पटपट काम उरकावं लागतं आहे. काय होतं, गॅसवर समजा आपण भाकरी भाजली ना तर मग त्याला काळे डॉट पटकन येतात. पण ती तव्यावर जर उलटी करून भाजली ना तर ती पचती पण आणि छान भाजल्या पण जाते आणि फुगती पण. त्या फुगण्याच्या नादात काय होतं, गॅसवरती ना भाकरी करपते आणि मग ती खूप कडवट लागते भाकरी. आणि छोटू देवाला केली. आम्ही देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण नाही करत. म्हणजे जे आपण खातो ते पण आपण देवाला दाखवायचं रोज, अशी पद्धत आहे आमच्याकडे. तुम्हाला मी केलेली भाकरी जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून अशा छान छान रेसिपी आणि छान छान आयडियाज शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि प्रिया ग्रेस वाईब्सला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितली त्यासाठी धन्यवाद. बाय.